तर आज मी तुमच्यासोबत माझं स्किन केअर रुटीन जे आहे ते शेअर करणार आहे. तर आठवड्यातून एकदा मी असं करते आणि असं नाहीये की घरगुती उपाय मी करत नाही. घरगुती उपाय सुद्धा मी काही काही करत असते, बट एवढ्यात ना आता टाइमच नाही भेटत आहे मला, म्हणून मग होत नाही आहेत त्या गोष्टी. बट कधीतरी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये जेव्हा मी कधी करेल तेव्हा मी ज्या काही घरगुती स्किन केअरसाठी गोष्टी करते तर त्या तुमच्यासोबत शेअर करेलच. ऍक्च्युअली मला करायचं काम याच्यासाठी आहे, कारण इथे तुम्ही बघू शकता, इथे ना आता हे बघा, इथे वगैरे हे हे असे माझ्या चेहऱ्यावर ना डाग आहेत. कारण की मी जेव्हा टीनेजर होती तेव्हा भरपूर सगळे पिंपल होते. आता मी बोलता बोलताच स्किन केअर सुद्धा करते. आता सगळ्यात पहिले स्किन आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे. तर आता त्याच्यासाठी मी हे जे आहे डिप्रीचं मेकअप स्टुडिओ जे क्लिन्झर आहे ते यूज करते. आता हे का यूज करते ते पण सांगते. ऍक्च्युली जेव्हा मी 2 मिनिट जेव्हा मी पुण्याला होती तर तेव्हा पुण्याला असताना आमच्या क्लासमध्ये मॅमने आम्हाला हे सजेस्ट केलं होतं, म्हणून मग मी तेव्हा हे घेतलं होतं. बट मला ते ब्रायडलसाठी कामातच नाही पडलं जेवढं पाहिजे तेवढं, कारण की ते भरपूर आहे. त्याच्यामुळं आता मीच यूज करून करून ते संपवून टाकणार आहे. तर हा, मी जेव्हा टीनेजर होती तेव्हा माझ्या चेहऱ्यावर खूप सगळे पिंपल आले होते आणि तेव्हा ना एवढा समज नव्हता की स्किन केअर करायला पाहिजे, मॉइश्चरायझर लावायला पाहिजे, त्याच्यानंतर आपण बाहेर उन्हात चाललो आहे तर आपण सनस्क्रीन वगैरे लावायला पाहिजे. असं सगळं ह्या ज्या गोष्टी आहे ना तेव्हा काही समजत नव्हत्या. त्याच्यामुळं काय झालं, माझी जी स्किन आहे ती खूप जास्त डॅमेज झाली. खूप पिंपल आले, अनइव्हन स्किन झाली माझी आणि खूप जास्त स्किन टॅन सुद्धा झाली होती. खूप सगळे प्रॉब्लेम होते माझ्या स्किनवर, पण मला शेवटपर्यंतही समजलं नाही की नेमका प्रॉब्लेम कशाने आहे. समजलंच नाही. मी भरपूर दवाखाने केलेत की हे जे प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह झाले पाहिजे त्याच्यासाठी. बट ना दवाखाने करून फक्त तेवढ्या पुरताच फरक पडायचा, बट जसा पाहिजे तसा मला फरक नाही पडला. शेवटी मी एक दिवस जे माझं हे आहे दवाखान्याचं जे का आहे ते बंद करून टाकलं, कारण की तेव्हा माझं लग्न झालं होतं तरी सुद्धा मला पिंपल येत होते. तर म्हटलं आता लग्न झालं, आता काही टेन्शनच नाहीये, असं म्हणून मी ते जे दवाखाने वगैरे करत होते ते मी बंद करून टाकले होते. की म्हटलं जाऊ दे, नाहीतरी आता लग्न झालेलं आहे आणि टाइम पण भेटत नव्हता. लग्नानंतर टाइम भेटत नाही स्किन केअर ह्या सगळ्या गोष्टी करायसाठी. त्याच्यामुळं सोडून दिलं आणि सोडून दिल्यानंतर काही दिवसानंतर हळूहळू हळूहळू माझी स्किन चांगली व्हायला लागली. म्हणजे माझ्या डोक्यातून जसं ते टेन्शन निघून गेलं पिंपलचं, की माझ्या चेहऱ्यावर किती पिंपल आहे, माझा चेहरा कसा झालेला आहे, काय झालेला आहे, हे जे टेन्शन होतं माझ्या डोक्यात, त्या टेन्शनमुळे आणखीन माझा चेहरा खराब होत चालला होता. आणि जसं मी ते टेन्शन सोडून दिलं की जाऊ दे, आता झाला तर झाला, काही घेणं देणं नाहीये, लग्न झालेलं आता काही नाहीये. आणि मी प्रेग्नेंट पण होती, त्याच्यामुळं मला असं वाटलं की जाऊ दे, आता वाढी होऊन राहिला, आता काहीच घेणं देणं आहे, आता कायच करायचं. म्हणून मी डोक्यातून त्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या आणि हळूहळू 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 माझी स्किन चांगली व्हायला लागली आणि आज माझी स्किन खूप चांगली आहे. बट याच्या पहिले एवढी चांगली स्किन नव्हती माझी जोपर्यंत मी स्किन केअर करत नव्हती तोपर्यंत. मग मला जसं माझं मोबाईलवर काम सुरू झालं, सर्चिंग सुरू झालं, तेव्हा मला एक एक गोष्ट त्यामध्ये समजायला लागली की आपण काय करायला पाहिजे, काय नाही. मग माझा इंटरेस्ट वाढायला लागला. मग मी भरपूर सगळे व्हिडिओज बघायला लागली आणि त्याच्यातून मग मला भरपूर सगळ्या गोष्टी समजायला लागल्या की आपण काय करायला पाहिजे, काय नाही. आणि त्याही पेक्षा मोठा चेंजेस आला तो म्हणजे मी जेव्हा पुण्याला गेली क्लासला तेव्हा. कारण तेव्हा मॅमने आम्हाला प्रॉपर गोष्टी सांगितल्या होत्या स्किन चांगली ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे. कारण मॅमने आम्हाला सांगितलं होतं की मी 6 महिन्यापासून पार्लरमध्ये सुद्धा गेलेली नाहीये, तर सेल्फ मेकअप कसा करायचा असा एक सेशन होता आमचा. तर त्यामध्ये मॅमने आम्हाला खूप सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मी त्या गोष्टी तेव्हापासून फॉलो करत आहे. आता कधी कधी नाही होत, बट मी ट्राय करते की त्या गोष्टी सगळ्या माझ्या ज्यांनी झाल्या पाहिजे, ऍटलीस्ट 50% तरी मी त्या गोष्टी करते. आणि माझ्या स्किनवर तेव्हापासून भरपूर सगळा फरक आहे. भरपूर जे काळे डाग होते ते कमी झालेले आहेत आणि जे माझी स्किन अनइव्हन होती ते सुद्धा माझा स्किन टोन जो आहे तो सुद्धा इव्हन झालेला आहे. स्किन टोन एक झालेला आहे, सारखा झालेला आहे. आणि डोळ्याखाली काळे डाग होते ते सुद्धा माझे गेलेले आहेत. सगळ्या गोष्टी माझ्या क्लिअर झालेल्या. आता थोड्या थोड्या गोष्टी आहेत जे की गड्डे आहेत पिंपलचे, ते तर कधी जाणार नाही, मला नाही वाटत कधी जाणार. कारण की तुम्हालाही माहिती आहे तीच एक अशी गोष्ट आहे की ती जात नाही लवकर.
ती गोष्ट भरून निघणार नाही निघणार मला माहिती नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त माझी स्किन भरपूर चांगली झालेली आहे. म्हणून म्हटलं चला आज मी ज्या काही गोष्टी करते त्या तुमच्यासोबत शेअर करावं. म्हणून मग आता हे डिप्रीचं जे आहे ते मॅमनीच डिप्रीचं जे हे क्लिन्झर आहे ते मला मॅमनीच सजेस्ट केलं होतं तेव्हा, की हे तुम्ही यूज करा. आणि हे एवढं चांगलं आहे, खूप चांगलं आहे. पटकनच आपली स्किन ना अशी चमकायला लागते, एवढं छान आहे. म्हणजे इन्स्टंट रिझल्ट दिसतो. मी ते एवढंच सांगणार की खूप जास्त घासू नका, स्किनला खूप जास्त घासायचं नाही. मी जसं हलक्या हलक्या हाताने हे करत आहे स्किनवर मसाज, तशीच मसाज तुम्हाला सुद्धा करायची आहे. त्यानेच आपली स्किन जी आहे ती भरपूर चांगली होऊन जाते. तर आता ही माझी मसाज झालेली आहे. मी आता धुवून येते चेहरा. आता तुम्ही बघू शकता खूप जास्त फरक पडलेला आहे, स्किन एकदम मस्त दिसत आहे. आता त्याच्यानंतर ना मी करणार आहे स्क्रब. आणि हे स्क्रब जे आहे हे आहे पारुल गर्लचं स्क्रब. पारुल गर्लचे जे प्रोडक्ट आहे त्यामधलं हे ऑर्डर केलं होतं. तुम्ही कोणतंही तुमच्याकडे जे स्क्रब असेल ते तुम्ही स्क्रब करू शकता. आता मला हे सूट झालेलं आहे स्किनला म्हणून मी हे यूज करते. याच्या व्यतिरिक्त भरपूर चांगले चांगले आहेत, बट तुमच्या स्किनला जे सूट होतील तेच तुमच्या स्किनला जे सूट होतील तुम्ही तेच यूज करा प्रोडक्ट. आता माझा चेहरा जो आहे तो थोडासा विचित्र दिसू शकतो तुम्हाला, कारण की हे जे आहे याचा कलर तुम्ही बघू शकता, बट खूप छान आहे हे. मला याचे खूप चांगले रिझल्ट भेटलेत. प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, नाहीतर तुम्हाला असं वाटेल की प्रमोशन करत आहे. नाही, बिलकुल हे प्रमोशन वगैरे काही नाही आहे. मी जे करते आहे, जे करते मी तेच गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. आता स्क्रब करायसाठी ना हे बघा असे काही प्रोडक्ट आहे जे आपल्याला याच्यावर मिळतात मिशोवर. हे मी ऑर्डर केलेले आहे. तर इकडच्या साईडने तुम्ही प्रोडक्ट काढू शकता आणि इकडच्या साईडने छान अशा पद्धतीने मसाज करू शकता. आणि त्याचप्रमाणे हे सुद्धा आहे, ते तुम्ही बघू शकता. तर याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर ते मी तुम्हाला लिंक देऊन देईल. आता मी हे जे आहे हे बघा हे असं बोटात घालायचं आपल्याला. ओके, आणि याने मस्तपैकी असं स्क्रब करायचं. आणि मी तुम्हाला सांगणार की तुम्ही स्क्रब जरी करत असले किंवा मसाज जरी करत असले ना तर जास्त स्किन रफ करू नका, जास्त स्किन घासत बसू नका. अगदी हलक्या हलक्या हाताने तुम्हाला असं अशा पद्धतीने स्किनची मसाज करायची आहे. बघा अशा पद्धतीने याने मसाज करता येते आपल्याला. आणि याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असणार या सगळ्या प्रोडक्टची तर मला कमेंट करा, मी तुम्हाला याची सुद्धा लिंक देईल. हे कोरडं झालं की थोडस पाणी घ्यायचं आपल्याला असं आणि परत मसाज करायची आहे. स्क्रब करून झालेला आहे. आता मी पुसून घेते. आणि असे स्पंज पण तुम्ही घेऊ शकता पुसायसाठी वगैरे. खूप छान आहे, एकदम इझिली निघून जाते. आणि बघा किती फरक जाणवतोय. आता याच्यानंतर मी लावणार आहे मास्क. ते सुद्धा पारुल गर्लचंच आहे. माझ्याकडे हे प्रोडक्ट आहे म्हणून मी हे यूज करत आहे. तुम्ही तुमच्याकडे जे असेल तुमच्या स्किनला जे सूट होतात ते प्रोडक्ट घ्या तुम्ही. मी एकदा नाही तुम्हाला 2-2, 3-3दा तीच गोष्ट सांगत आहे की तुमच्याकडे जे प्रोडक्ट असेल ते तुम्ही यूज करा. आणि हा तुमची स्किन जर माझ्यासारखी असेल तर तुम्ही मी जे प्रोडक्ट यूज करत आहे ते केलेत तरी चालते. पहिले तुम्ही यूज करून बघा आणि जर सूट झाले तर मग तुम्ही कंटिन्यू करा. मी तसंच केलेलं. मी हे बोलवलेत पहिले, म्हटलं सूट होतात की नाही बघते, पण ते मला मस्तपैकी सूट झाले आणि तेव्हापासून मी हेच कंटिन्यू करत आहे. ओके, स्किन बघा आता व्यवस्थित पुसल्या गेलेली आहे. आता लावणार आहे मी मास्क. हे बघा मास्क एवढंच राहिलेलं आहे, एवढं यूज केलं आहे मी. तर आता हे मास्क लावून घेते मी व्यवस्थित. मास्क मी लावलेला आहे आणि आता हे मी ठेवणार आहे
अगदी कमी कमी लावते मी, कारण की मला काही भरोसा नाही आहे कधी काय होईल माझ्या स्किनचा, त्याच्यामुळे एकदम कमी कमी लावते. तर आता मी ही वाढू देणार आहे 15 ते 20 मिनिटं आणि त्यानंतर मस्तपैकी आंघोळ करून घेणार आणि त्यानंतर तुम्हाला भेटणार.